गुड मॉर्निंग गाईज. माझं नाव स्वप्नील गुरव आहे. सॉर्टी टॉयज अँड कॉस्मेटिक्समधून कांदिवलीवरून. आज काय तुम्हाला प्रोडक्ट दाखवायचा उद्देश नाही व्हिडिओमध्ये. जस्ट 4 वर्ष कंप्लीट झाली 6 तारखेला 6 फेब्रुवारीला. त्या बोलू असं एक शॉर्ट व्हिडिओ बनवूया, नॉर्मल आपल्याबद्दल थोडंफार सांगूया लोकांना. तर माझं नाव स्वप्नील गुरव आहे आणि माझं क्वालिफिकेशन झालेलं आहे एम बी ए झालेलं आहे. ऑपरेशन मॅनेजमेंटमधून केलेलं आहे MBA. आणि नोकरी सोडण्याचं कारण माझं एकच होतं की मला बिझनेसच करायचं होता. जॉब नव्हतंच करायचं कारण की लहानपणापासून असंच थोडी नॉर्मल सवय होती की बिझनेस करावा असा. आणि जर मी जॉब सोडला त्यामुळे पॅकेज चांगलं होतं. बॉस बोलत होता की घरून काम कर, पण बोललो नाहीच. एकदा एक फायनल डिसिजन घेतलं तर मग त्यामागून मागे नाही हटायचं. हे पण विचार करायला अगं जर नाही सक्सेस झालं तर आपण जॉबही करू शकतो, कारण की आपल्याकडे एक्सपिरियन्स एवढ्या वर्षाचा आहे. त्यामुळे त्या कंपनीत नाही तर दुसऱ्या कंपनीत कुठेही जॉब भेटू शकतो. पण एक असते ना की नंतर आपल्याला एक गिल्ट फील व्हायला नको की यार मी तेव्हा तो डिसिजन घेतला नसतं तर यार आज असं दिवस आले नसते, असं गिल्ट फील व्हायला नको. बोलो चल ट्राय करून बघूया. सक्सेस झाला तर वेल अँड गुड आहे, आणि नाही झालं तरी पण काय परत ट्राय मारायचं जॉबमध्ये. आपलं क्वालिफिकेशन आहे, आपल्याला एक्सपिरियन्स आहे जॉबचं, तर कुठेही जॉब भेटेल. त्यामुळे जे असे लोक आहेत ना की जे जॉब सोडत नाहीत, एकदम जॉबला असं पकडून ठेवतात, त्यांच्यासाठी मी बोलतो की एक प्रयत्न करून बघा. नंतर पुढे जाऊन तुम्हाला असा गिल्ट फील व्हायला नको की यार मी केलं असं तर बरं झालं असतं किंवा मी नाही करू शकलो. तुम्ही तुमच्या इच्छा मारू नका. जे लोक या बिझनेस क्षेत्रामध्ये याला बघत आहेत पण ते जॉब सोडू नाही शकत आहेत, एकदा बघा सोडून. 6 महिन्यांचं खर्च काय असेल ना ते तुम्ही बाजूला काढून ठेवा. पहिले 6 महिन्याची सेविंग करून ठेवा आणि त्याच्यानंतर ट्राय करा. ॲटलीस्ट 6 महिन्याचा जॉब सोडा. आणि जर 6 महिन्यात ना सक्सेस होत थोडं पण सक्सेस होत नाही तर मग तुम्ही परत जॉबचा विचार करू शकताच ना. जॉब तुमच्या आयुष्यभरासाठी तर पुरलेलाच आहे. पण मी ते एक स्टेप घेतली. तुम्हाला मी खरं सांगतो, जेव्हा मी त्या माऊसवरती क्लिक करत होतो त्या टायमिंगला माझे हात एकदम असे थरथरत होते की करू नको करू. डोक्यात प्रचंड विचार येत होते की यार एवढी फिक्स इन्कम सोडली त्यानंतर ती इन्कम टोटली याला बंद होणार, मग कसं काय चालणार वगैरे वगैरे. पण मी बोललो आत्ता जर मी स्टेप नाही गेली आणि पुढे माझा पगार जर अजून वाढला तर मग त्या डेअरिंग करायला कदाचित होणारही नाही, आणि केली तरी मग त्याला खूप उशीर होईल. त्यामुळे बोललो नको. आत्ता ज्या स्टेजला आहे त्या स्टेजलाच आपण डिसिजन घेतलेलं बरं आहे. कारण की मग उद्या परत मुलगा स्कूल वगैरे जायला लागला मग त्याची फीज हे ते हजारो नखरे, मग त्यात तुम्ही अजून अडकून जाणार. ही पूर्ण रॅट रेस आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे बोललो की नको, जॉब सोडूया आपण. आणि जॉब सोडण्याचा अजून एक म्हणजे मला डेअरिंग झाली की टचवूड की माझ्यावरती 1 रुपयाचा कोणता लोन नाही आहे, ना कोणता EMI आहे, ना कोणता बाईक लोन, कार लोन, कोणत्याच प्रकारचा EMI नाही आहे. त्यामुळे ती एक डेअरिंग घ्यायला अजून एक मला हे भेटलं, प्रोत्साहन भेटला. म्हणून मी तुम्हाला पण सांगत बसतो ना की EMIचे झंझटमारीमध्ये पडू नका. अगर जर तुम्ही EMI झंझटमारीमध्ये पडलात तर मग तुम्ही मग अशा स्टेप्स नाही घेऊ शकत बिझनेस रिलेटेड किंवा अजून काय. मग तुम्हाला वाटतं अरे यार माझा मग EMI कोण पे करेल हे ते. म्हणून शक्यतो या सर्व गोष्टी टाळा. मी पण रूम म्हणजे मी पण घेऊ शकलो असतो की स्वतःचा आपला एक रूम. प्रत्येकाची आवड असते स्वतःचा आपला एक रूम फ्लॅट घ्यायचा किंवा समथिंग. पण माझं असं म्हणणं आहे की थोड्या गोष्टी आपण त्या अवॉइड केल्या पाहिजे. हार्ड कॅश घेत असेल तर वेल अँड गुड,
पण लोनवरती शक्यतो अवॉइड करा, कारण की तुम्हाला 20-20, 25-25 वर्ष तुम्हाला EMI फेडायचा असतो. या सर्व गोष्टींमध्ये मग तुम्ही तुमची लाईफ नाही जगू शकत. तुम्हाला ज्या प्रकारे तुमच्यावरती स्पेंड करायचं ते तुम्ही नाही करू शकत. ते 20-25 वर्ष तुमचा EMI तो चालतो. सो ह्या सर्व रॅट रेस आहेत, तर ह्यामध्ये खरोखर पडू नका. तुम्ही पाहिजे तिथे रिच डॅड पुअर डॅडचे बुक वाचा. त्यामधून शिकण्यासारखं खूप काही आहे. इतरही बुक्स आहेत त्यामधून शिकण्यासारखं आहे. वाचा, रीडिंग करा, ऐका. तुम्हाला समजेल ॲक्च्युली लाईफ काय आहे ते. तुम्हाला कोणत्या हिशोबाने तुमची लाईफ जगायची ते तुम्ही स्वतःच ठरवता. मला तर माझी लाईफ तशी EMIच्या ह्याच्यामध्ये मला नाही जगायची आहे. म्हणून बोलू आपल्याकडे जेव्हा येईल तेव्हा आपण घेऊ. एरवी तरी आपण आज एखादी वस्तू नाही तर आपण काय उपाशी तर राहत नाही ना. किंवा आपल्याकडे मला तर जोर गिल्ट फिट नाही की माझ्या कोणती गोष्ट असू दे नसू दे, मला त्याचा काहीच फरक पडत नाही. सो माइंडला एकदम शार्प ठेवा सर्व गोष्टींपासून, कारण की तुम्ही जर पडलात EMIच्या झंझटमध्ये तर मग तुम्ही मग अशा मोठमोठ्या स्टेप्स नाही घेऊ शकत. बाकी काय नाही. सो शिक्षण इम्पॉर्टंट आहे, पण मी सांगतो की तुमच्या मुलांना स्किलमध्ये खूप डेव्हलप करा. त्यांना ज्या स्किल पाहिजेत त्या स्किलमध्ये त्यांचा फ्युचर आहे आणि ते त्यांना करू द्या. उगाच प्रेशराईज करू नका. आणि मी तर म्हणून की अभ्यासाच्या बाबतीमध्ये थोडाहून प्रेशराईज करू नका. जशी त्याला त्याची लाईफ जगायची असेल तशीच त्याला जगू द्या. आपल्याला आपल्या आईवडिलांनी त्याला हे केलं, पण ॲटलिस्ट आपण एवढं तरी समजू शकतो की इन फ्युचर मुलांनाच त्यांचे डिसिजन घेऊ द्या. आपण स्वतः त्यांच्यावरती बर्डन टाकू नका डिसिजनचं. यांनीच तुम्ही जर जास्त बर्डन टाकलात ना तर तुम्ही त्यांच्या मनापासून जर कोणती पण गोष्ट करायला अडवलात तर त्यांना त्यांच्याविषयी खूप हे होतो, चिडचिड निर्माण होते. सो त्यांना त्यांचे डिसिजन घेऊ द्यात आणि त्यांना काय बोलतात, त्यांच्या मनासारखी लाईफ जगू द्या. सो थँक्यू व्हेरी मच.